आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. सातपूर शहराची ओळख आता दिवसेंदिवस गुन्हेगारीचे शहर म्हणून बनत चालली. खून, हाणामारी, जबरी, चोरी, चेन स्नॅचिंग अशा घटना सातपूरकरांना नेहमीच्याच झाल्यात. मागील काही दिवसांपासून सातपूर परिसरातील महादेव नगर परिसरात 8 जणांच्या टोळक्याने एका तरुणास लाकडी दांडक्यासह कोयत्याने जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत पोलिसांनी 4 संशयित आरोपींना तत्काळ जेरबंद देखील केले. मात्र यातील उर्वरित आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे महादेव नगर येथील रहिवाशांनी सातपूर पोलिसांना केली. माझं नाव आशा युवराज शार्दूल, राहणार महादेवाडी. माझ्या मुलावर असा हल्ला केला आहे 8 जणांनी. तो येत असताना रस्त्याने त्याला अचानक गाडीवर येत असताना त्याच्यावर अचानक मागून येऊन कोयता टाकला. कोयता टाकल्यावर तो खाली पडल्यामुळे त्याचा पाय अटकला गाडीमध्ये. मग मागून त्यांनी एवढ्यांनी मिळून त्याच्यावर हल्ला केलेला आहे. तर माझा मुलगा आज मूर्तीच्या दारामध्ये तिथं दवाखान्यामध्ये पडलेला आहे. काय सांगायचं, माझ्या मुलाचे हे करायला पाहिजे, त्याला न्याय द्यायला पाहिजे साहेब. हीच माझी विनंती आहे सगळ्यांना. हेच माझं हे काहीच कारण नाही ना मारायचं. किरकोळ गोष्टीवरून पोरावर हल्ला केला आहे. काही इकडं बाहेरचे मुलं येऊन इथं आमच्या महादेवाडीमध्ये येऊन दारू पितात, शिवीगाळी करतात. आमच्या इथल्या मुलांना पण दारू पाजून आपसात भांडणं करायला लावतात. तर याची तक्रार आम्ही पोलिसांना सांगितली होती, आम्ही दिली होती. पण आमचं एवढंच म्हणणं आहे का पोलिसांनी 1 राऊंड तरी रोज इथं मारला पाहिजे. महादेवाडीमध्ये प्रशासनाने 1 राऊंड तरी पोलिसांनी मारला पाहिजे. आमची हीच फक्त अपेक्षा. तसेच महादेव नगर येथील टवाळखोरांवर सातपूर पोलिसांनी कारवाई करावी. तसेच महादेव नगर परिसरात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी यावेळी स्थानिक नागरिकांनी केली. दरम्यान सातपूर शहरात गुन्हेगारीला पोलीस कधी अंकुश लावणार असा प्रश्न आता स्थानिक रहिवाशांकडून विचारला जातोय. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.